श्री अशितदेवकृत अथ श्री शिवस्तोत्रम्। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अशितदेव उवाच जगद्गुरो नमस्तुभ्यं शिवाय शिवदाय च योगीन्द्राणां च योगीन्द्र गुरूणां गुरुवे नमः। जगद्गुरो नमस्तुभ्यं शिवाय शिवदाय च योगीन्द्राणां च योगीन्द्र गुरूणां गुरवे नमः। मृत्योर्मृत्युस्वरूपेण मृत्युसंसारखण्डन मृत्योर्मृत्युस्वरूपेण मृत्युसंसारखण्डन मृत्योरीशं मृत्युबीजं मृत्युञ्जय नमोस्तुते। मृत्यो मृत्युस्वरूपेण मृत्युसंसारखण्डन मृत्युरीश मृत्युबीज मृत्युञ्जय नमोस्तुते। कालरूपः कलयन्तां कालकालेश कारण कालादतीतकालस्थः कालकाल नमोस्तुते। कालरूप कलयन्तां कालकालेश कारण कालादतीतकालस्थ कालकाल नमोस्तुते। गुणातीत गुणाधार गुणबीज गुणात्मकः गुणीश गुणिनां बीजं गुणीनां गुरवे नमः। गुणातीत गुणाधार गुणबीज गुणात्मका गुणेश गुणीनां बीजं गुणीनां गुरवे नमः। ब्रह्मस्वरूप ब्रह्मज्ञ ब्रह्मभावन तत्परा ब्रह्मबीज स्वरूपेण ब्रह्मबीज नमोस्तुते। ब्रह्मस्वरूप ब्रह्मज्ञ ब्रह्मभावन तत्पराः ब्रह्मबीज स्वरूपेण ब्रह्मबीज नमोस्तुते। इति स्तुत्वा शिवं नत्वा पुरस्तस्थौ मुनीश्वरः दीनवत्साश्रुनेत्रस्य पुलकाञ्चितविग्रहाः। इति स्तुत्वा शिवं नत्वा पुरस्तस्थौ मुनीश्वरः दीनवत्साश्रुनेत्रस्य पुलकाञ्चितविग्रहाः। अशीतेन कृतं स्तोत्रं भक्तियुक्तस्य यः पठेत् वर्षमेकं हविष्यासि शङ्करस्य महात्मनः। अशीतेन कृतं स्तोत्रं भक्तियुक्तस्य यः पठेत् वर्षमेकं हविष्यासि शङ्करस्य महात्मनः। स लभेद् वैष्णवं पुत्रं ज्ञानिनं चिरजीविनं भवेद्धनाढ्यो दुःखी च मूको भवति पंडितः। स लभेद् वैष्णवं पुत्रं ज्ञानिनं चिरजीविनं भवेद्धनाढ्यो दुःखी च मूको भवति पंडितः। अभार्यो लभते भार्यां सुशीलां च पतिव्रताम् इह लोके सुखं भुक्त्वा याप्त्यन्ते शिवसन्निधिम्। अभार्यो लभते भार्यां सुशीलां च पतिव्रताम् इह लोके सुखं भुक्त्वा याप्यन्ते शिवसन्निधिम्। इदं स्तोत्रं पुरा दत्तं ब्रह्मणा च प्रचेतसे
ಪ್ರಚೇತಸಾ ಸುತ್ರಾಯ ಅಶಿತಾಯ ದತ್ತಮುತ್ತಮಂ. ಇದಂ ಸ್ತೋತ್ರಂ ಪುರಾ ದತ್ತಂ ಬ್ರಹ್ಮಣಾ ಚ ಪ್ರಚೇತಸಿ ಪ್ರಚೇತಸಾ ಸ್ವಪುತ್ರಾಯ ಅಶಿತಾಯ ದತ್ತಮುತ್ತಮಂ. ಇತಿ ಶ್ರೀ ಬ್ರಹ್ಮವೈವರ್ತ ಮಹಾಪುರಾಣೇ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಜನ್ಮಖಂಡೇ ಅಶಿತದೇವಕೃತ ಶಿವಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಈ ಸ್ತೋತ್ರದ ಪಠಣವು ಮೃತ್ಯುಂಜಯನಾದ ಶಿವನ ಅನುಗ್ರಹದಿಂದ ಮರಣ ಭಯವನ್ನು ನಿವಾರಿಸಿ ಸಂಸಾರ ಚಕ್ರದಿಂದ ಬಿಡುಗಡೆ ನೀಡುತ್ತದೆ. ಶಿವನು ಜ್ಞಾನದ ಮೂಲ ಮತ್ತು ಯೋಗಿಗಳಿಗೆ ಗುರುವಾಗಿರುವುದರಿಂದ ಆತನ ಸ್ತುತಿಯು ಅಂತರಂಗದ ಜ್ಞಾನ, ಶಾಂತಿ ಮತ್ತು ಧೈರ್ಯವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತದೆ. ಪಠಿಸುವವರಿಗೆ ಜ್ಞಾನಿ ಮತ್ತು ಸದ್ಗುಣಶೀಲ ಸಂತಾನ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ ಹಾಗೂ ದೀರ್ಘಾಯುಷ್ಯದ ಭಾಗ್ಯ ದೊರೆಯುತ್ತದೆ. ಧನ ಸಂಪತ್ತು ಅಂದರೆ ಆರ್ಥಿಕ ಸಮೃದ್ಧಿ, ದುಃಖಗಳಿಂದ ಮುಕ್ತಿ ಮತ್ತು ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯಗಳನ್ನು ಶಿವನ ಕೃಪೆಯಿಂದ ಪಡೆಯುತ್ತಾರೆ. ಈ ಸ್ತೋತ್ರದ ನಿರಂತರ ಪಠಣವು ಭಕ್ತರಿಗೆ ಇಹಲೋಕದಲ್ಲಿ ಸುಖವನ್ನು ನೀಡಿ ಅಂತಿಮವಾಗಿ ಪರಮಪದವಾದ ಶಿವನ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ಕರುಣಿಸುತ್ತದೆ. ಸರ್ವೇ ಜನಾ ಸುಖಿನೋ ಭವಂತು.